भीम। भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, इन सबको वंदन करके मैं मेरे 2 शब्द बोलती हूँ। आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का 67वां महापरिनिर्वाण दिन है। पहले मैं उनको अभिवादन करती हूँ। मैं आपको बाबा साहब के विचार के बारे में कहूँगी। आज के दिन आपको बाबा साहब को याद करना है, क्योंकि जो उन्होंने लिखा है वो हमें पहले पढ़ना पड़ेगा। बाबा साहब ने कहा था, पहले शिक्षा करना, संगठन करो और बाद में संघर्ष करो। ये 3 वर्ड बाबा साहब ने बौद्ध धर्म से लिए थे। बाबा साहब बौद्ध धर्म के बहुत ही प्रचारक और भारत में बौद्ध धर्म लाने के एक महामानव कहा जाते हैं। ये क्या है? बाबा साहब ने कहा था, जब आप शिक्षा प्राप्त करोगे तब आपको अच्छी सी नौकरी मिलेगी। किसी के सामने आपको हाथ फैलाने का जरूर नहीं होगा। उसके बाद आप संगठन करिए। संगठन मीन्स क्या है? किसी लीडर का सुनना नहीं है। हमारा समाज एक होना चाहिए। जबकि हमारे पे जब जब अन्याय, अत्याचार और एट्रोसिटी जैसे कानून लगाए जाते हैं, तब हम इकट्ठा होके उनसे मिलके मुकाबला करना मीन्स संघर्ष करना है। हम संघर्ष करना तो भूल गए। ये मैं आपको भीमा कोरेगांव के इंसिडेंट से बता सकती हूँ। जहाँ हमें संघर्ष करना चाहिए था, हम वहाँ संघर्ष नहीं कर पाए। आज इतना बड़ा जन समुदाय देख के मैं आपसे कहना चाहती हूँ कि संघर्ष करना हमारा हक है, और जब तक हम संघर्ष नहीं करेंगे हमें हमारे अधिकार नहीं मिलेंगे। बाबा साहब ने कॉन्स्टिट्यूशन में आपको एक वोट, सबको एक राइट दिया था। चाहे वो आदमी गरीब हो, अमीर हो, कोई भी हो, आपका वोट का वैल्यू इक्वल है। वैसे ही आपका हर एक राइट जो डेमोक्रेसी ने दिया है वो इक्वल होना चाहिए। कोई अछूत नहीं, कोई ऊंच नहीं, कोई नीच नहीं। लेकिन ये मिलाने के लिए आपको इकट्ठा होना पड़ेगा, संघर्ष करना पड़ेगा। किसी के पास नहीं जाना है। हम समुदाय, दलित, वंचित, बहुजन इकट्ठा होके हमारे राइट्स मिलाने के लिए हमें संघर्ष करना, ये बाबा साहब ने सिखाई हुई सीख है, वो हमें पहले सीखनी चाहिए। ರಮಾಬಾಯಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇಂದು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಪರಿನಿರ್ವಾಣದ ದಿನ. ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಭಿನಂದಿಸ್ತಾ, ಸಂಘರ್ಷ ಮಾಡುವುದು ನಮ್ಮ ಹಕ್ಕಾಗಿದೆ. ನಾವು ಸಂಘರ್ಷ ಮಾಡ್ತಾನೆ ಬದುಕಬೇಕಾಗಿದೆ. ಸಂಘರ್ಷ ಮಾಡ್ತಾ ನಮ್ಮ ಹಕ್ಕುಗಳಿಗಾಗಿ ನಾವು ಹೋರಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। बाबा साहब ने दूसरा बहुत महत्व का जो बात बताई है, जो कभी भी किसी ने नहीं बताई, वो है स्त्री का समाज में होना स्थान। बाबा साहब ने कहा था, स्त्री जब पढ़ती है या आगे बढ़ती है, वो अपने साथ बहुत सारे घर के रिलेटिव्स या मित्र मंडली आगे लेके जाती है। इससे समाज की सुधारणा होती है। ನಾವು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರು ಒಂದು ಬಹಳ ಮಹತ್ವದ 2ನೇ ಮಾತನ್ನು ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದೇನು ಅಂದರೆ ಮಹಿಳಾ ಶಿಕ್ಷಣ. ಮಹಿಳಾ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆಯೋದ್ರಿಂದ ಆಕೆ ತನ್ನ ಸುತ್ತಲಿನ, ತನ್ನ ಕುಟುಂಬದ, ಪರಿಸರದ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಮುಂದೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವಂತಹ ಧೀಶಕ್ತಿ ಅವಳಾಗ್ತಾಳೆ ಅಂತ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ರು। इसीलिए मेरे भगिनी से कहना है कि आप समाज में आगे आइए, संघर्ष करना सीखिए, और आप अपने घर से, बाद में समाज से, बाद में सोसाइटी में अपने समाज का लीडरशिप करने के लिए तैयार हो जाइए। यही बाबा साहब जी को खरी आदरांजलि हो सकती है। ನಾವು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರಿಗೆ ನಿಜವಾದ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಸಲ್ಲಿಸಬೇಕು ಅಂತಂದರೆ ನಾವು ಶಿಕ್ಷಿತರಾಗಿ
ಒಳ್ಳೆಯ ಸ್ಥಾನಮಾನಗಳನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡು ಮುಂದುವರೆದು ಮಹಿಳಾ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಸಹ ಗುರುತಿಸ್ತಾ ನಾವು ಮುಂದುವರಿಬೇಕಾಗಿದೆ. ಈ ಮುಂದುವರಿಕೆಯೇ ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಣವೇ ನಾವು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಯಾಗಿದೆ. पिछले 6-7 साल से देख रहे हो कि हमारे बहुत सारे हक का छीन लिए जा रहे हैं, जैसे कि नौकरियों के और शिक्षा के हक. अभी बहुत सारे स्कॉलरशिप भी हमारी छीन ली है. उन्हें हमारे बच्चे सीखना नहीं चाहते हैं, लेकिन इसके लिए हमें संघर्ष करना चाहिए. हम सिर्फ पेपर पढ़ते छोड़ देते. बंधु और भगिनीनों, मेरा आपसे एक बहुत विनती है, आप किसी का मत सुनिए. आप समाज इकट्ठा आइए, आपका लीडर चुन लीजिए और हर एक चीज़ के लिए संघर्ष करिए. और जो हक बाबा साहब ने दिए हैं वो मिलने के हम लोग प्रयत्न करते रहेंगे. ನೀವು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರು ಹೇಳಿದಂತೆ ನಿಮ್ಮ ನಾಯಕನನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ, ಒಂದು ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಕಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಆ ಮೂಲಕ ಸಂಘರ್ಷ ಮಾಡಿ. ಶಿಕ್ಷಣದ ಮೂಲಕ ನಾವು ಇತ್ತೀಚಿನ ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಏನು ಪಡೀತಾ ಇದ್ದೀವೋ ಅದು ಕೆಲವಾರು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದಿನಿಂದ ನಾವು ಕಳ್ಕೊಳ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸರ್ಕಾರಗಳು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವೇತನವನ್ನು ಸಹ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮಿಂದ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಸಿಗದಂತೆ ಮಾಡುವಂತಹ ಕೆಲಸಗಳು ನಡೀತಾ ಇದ್ದಾವೆ. ಆದ್ದರಿಂದ ಸಂಘರ್ಷ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದೇ ದಾರಿ ಅಂತ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರು ಮಾತ್ರ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. बाबा साहब की कॉन्स्टिट्यूशन भी संभालने की हमारे पे ही जवाबदारी आती है. पिछले 6-7 साल में आपने देखा है कि संविधान का क्या हो रहा है. संविधान बचाने के लिए भी हमें ही आगे आना चाहिए. ಕೆಲ ವರ್ಷಗಳಿಂದ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಇಷ್ಟಿಷ್ಟೇ ನಮ್ಮಿಂದ ಹೇಗೆ ಕಸಿಯಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಂತಹ ಸವಲತ್ತುಗಳನ್ನು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಿತ್ತುಕೊಳ್ಳಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಆಮೂಲಾಗ್ರವಾಗಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. बंधु और भगिनीनों, आज इतना बड़ा समुदाय देख के मुझे लग रहा है हम आज 6 दिसंबर को एक तो नियम कर सकते हैं कि हम इसके आगे इकट्ठा हर संघर्ष मिल के करेंगे. बोलो हाँ या ना. ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಜನರು ಸೇರಿರುವುದನ್ನು ನೋಡಿ ನನಗೆ ತುಂಬ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನಾವು ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆಗಳು ಒಟ್ಟಾಗಿ ಸಂಘರ್ಷದ ಹಾದಿಯನ್ನು ತುಳಿಬೇಕಾಗಿದೆ. ಆ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಹಕ್ಕುಗಳನ್ನು ಪಡಿಬೇಕಾಗಿದೆ. बंधु और भगिनीनों, मुझे ये आप सब ने मेरे संघर्ष काल में जो सपोर्ट दिया था उसका मैं बहुत आभारी हूँ. ಸಂಗಾತಿಗಳೇ, ನನ್ನ ಹೋರಾಟದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲ ಅಂದರೆ ಆನಂದ್ ತೇಲ್ತುಂಬಡೆ ಅವರು ಜೈಲಲ್ಲಿದ್ದಾಗ ಒಂಟಿಯಾಗಿ ಅವರು ಹೋರಾಟ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ನೀವು ಕೂಡ ಅವರ ಜೊತೆಗಿದ್ದೀರಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಅಭಿನಂದಿಸ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मुझे आपने यहाँ बुलाया और मेरा सम्मान किया. मैं और मेरे फैमिली के तरफ से आपके शुक्रिया अदा करती हूँ. जय भीम. ತಾವು ನನಗೆ ಇಲ್ಲಿ ಕರೆಸಿ ಇಷ್ಟೊಂದು ಗೌರವ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ. ನಾನು, ನನ್ನ ಕುಟುಂಬ, ನನ್ನ ಮನೆಯವರು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ತಮಗೆ ಅಭಿನಂದಿಸ್ತೀವಿ. ಜೈ ಭೀಮ್.